रक्षाबंधनासाठी खास निमित्तानं मी आज बनवलेली आहे एकदम साधी, स्वादिष्ट आणि घरच्या घरी तयार होणारी शेंगदाणा कटली. भावा-बहिणींच्या प्रेमाचा हा गोड सण आणखीन खास करण्यासाठी ही गोड रेसिपी नक्की बनवून पहा. चला तर मग प्रेमाची गोडी आणि रक्षाबंधनाची मिठास घेऊन आलेले आहे शेंगदाणा कटली. श्रावणसुद्धा सुरू आहे आणि आपले उपवास भरपूर असे असतात. त्यासाठी सुद्धा तुम्ही ही कटली आवर्जून बनवू शकता. नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा. तर इथे मी साहित्य काय काय घेतलेले आहे ते सांगते. मी इथं भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेले आहेत. आता रात्रभर ओव्हरनाईटसाठी हे भिजत घातले होते शेंगदाणे आणि त्याची पूर्ण अशी सालं निघतात. एकदम पांढरी शुभ्र ही शेंगदाणा कटली बनते. आता शेंगदाणे भाजून आणि त्याची सालं काढून सुद्धा ही तुम्ही कटली बनवू शकता, पण मी ते शेंगदाणे भिजत घालून त्याची सालं काढून घेतलेले आहेत. जेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तितकीच आपल्याला साखर घ्यायची आहे. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी साखर घेतलेली आहे. आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे ते घेतलेलं आहे आणि वेलदोडी पूड घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपल्याला आधी शेंगदाणे हे बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. असं केल्याने आपली कटली एकदम मऊसूत आणि छान खुसखुशीत होते. अशा प्रकारे केली तर त्यासाठी ते थोडंसं आपल्याला आता थोडंसं पाणी टाकून ही बारीक करून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर आपली जी कटली आहे ती मऊ पडू शकते. यासाठी जसं आपण डोशाचं पीठ वगैरे बनवतो तसंच त्याच प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे. इथे बघू शकता एकदम छान असे हे बारीक झालेले आहे. चला तर मग आता आपण शेंगदाणा कटली बनवूयात. पण त्याआधी इथे मी एका पोळपाटाला छान असं तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपली कटली ही अजिबात चिटकणार नाही. असं पूर्ण असं प्रेस करून घ्यायचं. तर एका पॅनमध्ये मी साखर टाकलेली आहे सर्वप्रथम आणि इथे अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे, जेणेकरून साखर छान अशी विरघळेल यासाठी. आता दोन्हीसुद्धा आपण थोडंसं तूप टाकून करू शकतो, पण साखर ही करकर लागण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं पाणी टाकून ही साखर विरघळून घ्यायची आहे. 1-2 ते 3 मिनटं अशा प्रकारे उकळून घ्यायचे आहे. इथे बघू शकताय पूर्ण थोडंसं पाणी कमी झालेलं आहे आणि थोडंसं असं चिकटपणा आलेला आहे आपल्या या साखरला. आता इथं आपल्याला पाक वगैरे करून घ्यायचं नाही, फक्त चिकटपणा आल्यानंतर मी यामध्ये जे आपण शेंगदाण्याचं मिश्रण करून घेतलं होतं किंवा मिक्सरला हे बारीक करून घेतले होते ते टाकायचं आहे यामध्ये. आता अजिबात त्याच्या गाठी वगैरे होऊन द्यायच्या नाहीत. एकसारखा असा हलवून घ्यायचा आहे. एकसारखं हलवले की अजिबात गुठळ्या वगैरे होत नाहीत. हे चमच्याच्या साहाय्याने किती छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे पाहू शकताय. एकसारखंच एकसंध असं हलवून घ्यायचं आहे. आता गॅस इथे मीडियम करायचा आहे, नाहीतर खाली हे मिश्रण लागण्याची शक्यता असते. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला जे कडेकोरेने लागलेलं असते ते यामध्ये सगळं व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. यामध्ये टाकलेलं आहे जे आपलं शेंगदाण्याचं बॅटर आहे ते तव्याला चिटकू नये यासाठी थोडंसं तूप. ही कटली बनवण्यासाठी एकदम सोपी आहे, कोणीही बनवू शकेल, इतकी फास्ट बनते. 10 ते 15 मिनटात बनून तयार होते. फक्त शेंगदाणे नाही भिजवून घेतले तरीसुद्धा ही पटकन बनते. आता मी इथे शेंगदाणे भिजवून बनवलेले आहे. तर यामध्ये टाकलेले आहे मी 1 चमचा ही वेलची पूड टाकलेली आहे. आता हे आपलं तयार झालं आहे की नाही कटली बघायची आहे आपल्याला. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि ती तयार झाली आहे की नाही ते पाहायचं आहे, कारण की तयार झालेलीच आहे. तरी पण ही ट्रिक आहे बघण्याची. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि आपल्याला ही कटली तयार झाली आहे की नाही ते पाहायचं आहे आपल्याला. बघू शकता इथं अजिबात चिटकत नाही आहे. तर ही कटली आपली तयार झालेली आहे. तरीसुद्धा इथे पाण्याचा हात थोडासा घेतलेला आहे आणि आपली ही जी शेंगदाणा कटली आहे ती अजिबात हाताला चिटकत नाही आहे. त्याचा खाली लागायला लागल्यानंतर ही पटकन ही आपण एका पोळपाटावर काढून घ्यायची आहे आणि थोडंसं याला थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यामुळे व्यवस्थित अशी ही आपल्याला गोळा होतो आणि तो गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. आता हे चमच्याला वगैरे लागलेलं आहे ते एखाद्या दुसऱ्या चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि यातच टाकायचं आहे ते. तुम्ही हवं असेल तर थोडंसं तूप लावून सुद्धा हे करू शकता.
तर इथे बघू शकता मी थंड झाल्यानंतर असा गोळा करून घेतलेला आहे आणि थोडासा तुपाचा हात घेतलेला आहे, कारण की याचे चटके बसत नाहीत यासाठी. तर मी तर लाटण्याला सुद्धा अशा प्रकारे थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे व्यवस्थित. ज्या साईजमध्ये जाड, मोठ्या, बारीक असं तुम्ही करू शकता. इथे मी मीडियम आकारामध्ये असंही लाटून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला कापणीच्या साईजमध्ये हे चिरून घ्यायचे आहेत, कारण की कटली ही नेहमी कापण्यांच्या आकारामध्येच असते. त्यासाठी इथे मी कापण्यांच्या आकारामध्ये कट केलेले आहे. तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. तर इथं परफेक्ट आपली ही शेंगदाणा कटली झालेली आहे, पाहू शकताय तुम्ही. सजावटीसाठी जो सिल्वरचा पेपर येतो, फूड सिल्वर पेपर, तो सुद्धा तुम्ही लावू शकता. तर इथे मी काहीच लावलेलं नाही. एकदम नॅचरल आपल्या जे घरात अवेलेबल साहित्य आहे त्या साहित्यापासूनच ही एकदम शेंगदाणा कटली तयार केलेली आहे. झटपट बनते. या रक्षाबंधनसाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. इथे माझ्या अशा प्रकारे ह्या शेंगदाण्याची कटली छान अशी झालेली आहे, पाहू शकताय. सगळ्या अशा एकसारख्या आणि खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या रक्षाबंधनला नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.